शिंदेंच्या भंडारा दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणारी बोट उलटलेली. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतो भंडारामधून. शिंदेंच्या भंडारा दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणारी बोट तुटलेली आहे. एकनाथ शिंदे यांचा आजचा हा भंडारा दौरा जलपर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणालेले होते. मात्र ही दृश्य आपण बघतोय. एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी मीडियाला घेऊन जाणारी बोट तुटलेली आहे. ही दृश्य आहेत भंडाऱ्यामधली. आजचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भंडाराचा हा दौरा आणि या दौऱ्यादरम्यान मीडियाला घेऊन जाणारी ही बोट तुटलेली आपण बघतोय. ही दृश्य आहेत समुद्राच्या संपूर्ण परिसरामध्ये या धरणामध्ये ही बोट तुटलेली आपण बघतोय. दरम्यान गजानन उमाटे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. गजानन, नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जलपर्यटन प्रकल्पाचं लोकार्पण भूमिपूजन झालं. त्यावेळेस दुसऱ्या बोटमध्ये मीडियावाले सगळे प्रतिनिधी त्या ठिकाणी बसले होते. परंतु ती बोट जी आहे ती मध्ये तुटली. अक्षरशः मधोमध पाण्यात असताना त्या बोटीचे 3 वेगवेगळे तुकडे झाले. त्या बोटीमध्ये TV9 मराठीची टीम, स्वतः मी त्या बोटीमध्ये होतो, माझा कॅमेरामॅन सचिन सयाम त्या बोटीमध्ये होता. सुदैवानं तेवढ्यात रेस्क्यू टीम जी आहे ती त्या ठिकाणी दाखल झाली आणि मोठा अनर्थ टळला. साधारणतः 7 ते 8 जण त्या टीममध्ये होते, त्या बोटीमध्ये होते मीडियाच्या. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटोग्राफर सुद्धा त्यामध्ये होता. आणखी एका माध्यम समूहाची टीम होती आणि TV9 मराठीची टीम तिथे होती. अगदी मधोमध गेल्यानंतर पंचगंगा नदीमध्ये बोट अक्षरशः तुटली आणि त्यामुळे ती बोट वेगवेगळे पार्ट नदीमध्ये जायला लागले. आपला कॅमेरामॅन सचिन सयामही खाली पडायला लागला, मी सुद्धा खाली पडायला लागलो. तेवढ्यात रेस्क्यू टीम जी आहे काही काळ हा फरार सुरू होता. त्यानंतर रेस्क्यू टीम त्या ठिकाणी टीमच्या बोटमध्ये आम्ही बसून कसं तरी बाहेर पडलो. परंतु मोठा अनर्थ जो आहे त्या ठिकाणी तर आपण बघतोय दृश्य ही सध्यामध्ये भंडारात जलपर्यटनाच्या पहिल्याच टप्प्याचं भूमिपूजन पार पडत असतानाच मीडियाची बोट तुटलेली आहे. 3 तुकडे झालेले होते या बोटीचे आणि त्यामुळेच या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी देखील लगेच प्रयत्न झालेले आहेत. 7 ते 8 जण या मीडियात माध्यमकर्मी या सगळ्या बोटीत असल्याची माहिती मिळते.